व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. पहिला चेंडू गोलंदाज रफ्तार के सौदागर साईड. हो, एक परफ्यूम डिलिव्हरी नाकाच्या अगदी समोरून प्रचंड वेग होता चेंडू मध्ये आणि हा चेंडू जातो तो पहिला चेंडू अगदी डॉट चेंडूची सफर इथे करत असताना परंतु रोहित कोहली अगदी विराट कोहली सारखा खेळ सातत्याने त्याचा राहिला. जबरदस्त गोलंदाज आहे पण तितकाच पॉवरफुल गोलंदाज. काय गोलंदाजी, आगीची गोले फेकतो की काय हा गोलंदाज. नक्कीच जबरदस्त शांत ठेवलाय. बॅक टू बॅक दोन चेंडू अगदी परफेक्ट लाईन इथे मात्र डिलिव्हर करत असताना किती वेग होता, प्रचंड वेग होता आणि इथे दोन चेंडूंची सफर डॉट चेंडूची सांगता इथे तो करत असताना क्या बात आहे. रोहित कोहली शांत बसणारा तो खेळाडू नाही, कारण शांत बसण्यासाठी तो साधू नाही. साहिल गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा बॅटची कडा, शॉर्ट फाईन लेगला डायरेक्ट हिट. इथे मात्र रेफर केला जाईल डेफिनेटली. WTC आता परीक्षा आहे तुमच्या कॅमेऱ्याची. दूध का दूध, पाणी का पाणी. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम पारितोषिकाची धनराशी 1 लाख भव्य दिव्य अशी ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 50,000 भव्य दिव्य ट्रॉफी, तृतीय चतुर्थ आणि पंचम पारितोषिक देखील 25 ते 20,000 रुपये आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक यांच्यासाठी कूलर आहेत आणि सायकल देखील आहेत. त्यानंतर मालिकावीरसाठी बाईक लखन शेठ पाटील यांनी जी आम्हाला बाईक पुरस्कृत करण्यात आली, त्यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. येस, योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आमची टीम इथे सज्ज झाली. माही फलंदाज बाद, रनआउटच्या स्वरूपात जिनीत पवार इथे वादळ उठण्या अगोदरच शांत झालाय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर होतोय जिनीत पवार. गोलंदाजी काय तीक्ष्ण भारदस्त इथे मारा इथे तो करत असताना जबरदस्त गोलंदाजी. टप्पा आहे, दिशा आहे, वेग आहे, नियंत्रण आणि आपली जी हाईट फॅक्टर आहे आणि अगदी बॉटम लाईनचा शोल्डरचा खूप चांगला इथे सुयोग्य वापर करत असताना इथे नवीन येणारा फलंदाज यश कोहली, तालनार संकट मोचक इथे फलंदाज आहे यश कोहली. डावखुऱ्या त्याचा फलंदाज आहे, त्या अनुषंगाने तुम्ही क्षेत्ररक्षण लगेच सजवा. मॅटेटरी पॉवर प्ले मध्ये काय गोलंदाजी करतोय तुर्बे बनाम. नक्कीच खिडूपाड्याच्या लढतीमध्ये पहिली वर नक्कीच साहिल वरती आक्रमण चढवलं होतं राजेश भोईरनं, परंतु इथे त्याचा नक्कीच बचाव मात्मक या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाजी इथे केली जाते, कारण पहिल्या षटकात जी आपण महागडी गोलंदाजी पाहिली पहिल्या मॅच मध्ये, परंतु त्याचा प्रत्युत्तर इथे देत असताना यश कोहली. वेग, प्रचंड वेग, सिलिमी डॉनला जोरदार टाळ्या. खिडूपाडा टीमचे समर्थक किती आहेत, जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. क्या बात है, क्या बात है. तर इथे आपण पाहिलं बॅक टू बॅक 4 चेंडू साहिलनं इथं पाहिले तर टॉट फेकल्यात. हो 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 हो, इथे मात्र पाहिलं स्विंग होतोय चेंडू लगातार धुवाधार डॉट चेंडूचा सफर. काय इथे गोलंदाजी केली जाते, कारण या स्पर्धेची तिसरी मेडन ओव्हर होणार का या मॅच मध्ये. नक्की शुभेच्छा आपण देऊया. येणारा चेंडूचा डॉट गेला तर नक्की तिसरी मेडन ओव्हर नक्की जाणार का, परंतु इथे शॉर्ट फाईन लेगला एक धावांकित केले. चांगली षटक राहिला खऱ्या त्यांना टीम पृथ्वी 11 नक्कीच खिडूपाडा टीमसाठी. आणि ते षटकाची सांगता, पहिल्या षटकाची समाप्ती, एकूण धावसंख्या धाव फलकावरती 80-11 DCC कोपरा टीम 1 धाव. एक फलंदाज देखील रनआउटच्या स्वरूपात जिनीत पवार इथे बाद झाल्यात. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम मॅग्निफिकेशन मारा. भावेश सहस्त्र निघणार का, भावेश मध्ये देखील क्षमता, कारण अर्धशतकाची खेळी त्याच्या माध्यमातून जरूर पाहिली. चला, पहिला सत्र समाप्त होण्याच्या अगोदरच तुम्हाला नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं. टीम भडबल प्लस B+, येस डेफिनेटली, आणि नक्कीच SMG नावडे. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव आली, परंतु इथे मात्र यश स्ट्राईक एंडवरती आहेत. क्षेत्ररक्षण आता विखुरलेलं 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या षटक P1 मध्ये आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं
आपण जरूर पाहू शकाल. बॅकवर्ड पॉईंट पूर्णपणे खाली दिसतोय. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरमध्ये देखील क्षेत्ररक्षक नाही आहे. ते फाईन लेग डीप मिडविकेट वाईडिश लॉंग ऑनमध्ये आणि एक डीप लॉंग ऑफकडे इथे क्षेत्ररक्षणाचं जर झालं. हो, इथे बॅटला ब्रश जरूर झालाय. चेंडू काय जबरदस्त. प्रत्येक गोलंदाज आपले आक्रमकता इथे सिद्ध करण्याचा ते प्रयत्न जरूर करतायत. पहिला चेंडू डॉट ज्या पद्धतीनं साहिल ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली, 22 अगदी त्या पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु इथे शांत बसणारा हा यश कोहलीमध्ये क्षमता भरपूर मोठी आहे. फुलटॉस विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेने उद्याने कारण सामर्थ्य नाशवंत नाही. चाटले जरी पंख माझे तरी नव्याने उडणार मी. रोखेल कोण मजला अशी कोणती भिंत नाही. हे सांगण्याचा प्रयत्न यश कोहली इथे करतोय. परंतु आला या चेंडूवरती खणखणी संघर्षमय षटकार. संघ पुढे जाऊन सरसावत असताना 7 धावा 10 फलकावरती गरज होती. षटकाराची फुल टॉस चेंडू होता. त्याचा खरपूस समाचार घेतलाय फलंदाज यश कोहलीचं मी वक्तव्य केलं होतं, कौतुक केलं होतं. अगदी त्या कौतुकास्पद इथे फलंदाजी तो करतोय. 7 धावा 10 फलकावरती. चला नवीन चेंडू घ्या आपण. नक्कीच दररोज आपण पाहिलं तर भरपूर चेंडू जातात. तर उत्तम शेठ बरेच साहेबांना मी विनंती करेन की आता आयवा जेलसाठी दररोज प्राइस वाढवा तुम्ही. गोलंदाजी 22 वरती आक्रमणाला सुरुवात केली यश कोहली. 7 धावा 10 फलकावरती. पुन्हा एकदा वन्स अगेन ताकदीचा प्रचंड वापर. यावेळी चेंडू सीमा रेषा पार. षटकार. शांत होता हा फलंदाज यश कोहली. नंतर 2 चेंडूवरती 2 खणखणीत डावखुऱ्या हाताच्या विरोधात डावखुरा फलंदाज सातत्याने आक्रमक कसा होतो हेच तो सिद्ध करतोय. इथे मात्र यश कोहलीच्या बॅट्समधून दमदार षटकार. तर चेंडू येतोय, मॅच बॉल येतोय. चांगली फटकेबाजी आणि या षटकाराच्या बरोबरीनं संघ पुढे जाऊन सरसावतोय. एकूण धाव फलकावरती धावा आल्या त्या मात्र 13. यश कोहली हा तालनार आहे, संकट मोचक आहे आणि संकटावर तो इथे मात्र तुटून पडलाय. कारण पहिल्या षटकामध्ये साहिलने कंजूसी गोलंदाजी केली. 22 तर पिसे काढण्यासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. चांगला फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत. वेल फिल्डिंग. इथे रनआउट चा खतरा. परंतु इथे रेफर केलाय. टीव्ही अंपायर कडे आपण जाऊया. विकास पाटील आता मात्र टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये रोल अदा करतील. हरकत नाही, योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. His decision is pending. क्रिटिकल निर्णय भरपूर. सचिन दादा भोईर. सचिन भोईर चला डिसिजन इज पेंडिंग. नक्कीच चेक केला जातो अद्याप देखील.
समाधान या. नॉट आउट, नॉट, फलंदाज बाद नाहीये. भरपूर आमचे संपूर्ण टीम इथे एकत्रित झाली होती कारण सगळ्यांच्या डोळ्यातून अगदी योग्य तो डिसिजन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला. थँक्यू सो मच समाधान भोईर, सचिन भोईर, सर्वांची मेहनत आहे. तर धावा आपण पाहिल्या गेल्यात, 15 धावा आहेत. यश कोहलीचा वादल मैदानामध्ये दाखल झालाय. 22 अलॉंग दी कॉर्पेट चेंडू चाललाय ऑन साइड मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा मिस फील्ड होते तिथे. एखादा वेळचं रूपांतर दुहेरीमध्ये धावा येणं गरजेचं आहे. मी म्हणजे पहिल्या षटकामध्ये फक्त एकच झाले आणि त्यानंतर इथे 22 वरती आक्रमणाला सुरुवात इथे नक्कीच यश कोहलीच्या माध्यमातून. चेंडू फेकून झाल्या षटकातील तब्बल 5. या षटकाचा विचार केला 2 षटकार जरूर आलेत आणि एकूण धावा त्यांनी खर्च केल्या त्या षटकामध्ये. अद्याप देखील 5 मध्ये. हो इथे एसट्या उद्ध्वस्त ब्लॉक हॉल मध्ये नक्कीच फलंदाज बाद झाला. यश कोहलीला परतावं लागेल. चला आपण फास्ट केला. चला लगेच टीम मीटिंग साठी आता वेळ नाही आहे. नवीन फलंदाज चला आपण अक्षय पाटील. चला 22 क्षेत्ररक्षण सजवा आपण. गुड बॅटिंग, गुड बॅटिंग. पाठीराख्याच्या माध्यमातून नक्कीच यश कोहलीसाठी टाळ्या. एकूण आपण धावफलकावरती धावा आल्यात. एकूण 2 षटकाची समाप्ती झाल्यानंतर 17 धावा आहेत. पहिल्या षटकामध्ये 1 आणि या षटकामध्ये 16. बॉलर येतात अक्षय, बॅट्समन देखील अक्षय पाटील हे फलंदाजी करतात आणि अक्षय ठाकूर इथे गोलंदाजी करतायत. अक्षय नावाचे भरपूर खेळाडू आपण खेळताना पाहतोय. तर पाहूया इथे स्ट्राईक एंडवरती आता फलंदाज असणार आहे रोहित कोहली, सलामीवीर. 3 चेंडू त्याने डॉट खेळल्यात. परंतु पाहूया ज्या ज्या वेळी संघाला धोका असतो त्या त्या वेळेस बिंदास ठोकम ठोक तो फलंदाजी करत असतो. परत अक्षय ठाकूर पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी. 17 धावा आहेत धाव फलकावरती. पहिलाच बॉल इथे सज्ज असताना रोहित कोहली. हो आडवा बॅटनं 4 चेंडू इथे डॉट खेळतायत. रोहित करणं ही अपेक्षा नव्हती पण रोहितला देखील पश्चाताप होतो की कशा पद्धतीने इथे गोलंदाजी, भारदस्त गोलंदाजी इथे करत असताना अक्षय ठाकूर. नक्कीच कानमंत्र दिला जातोय की शांत डोका ठेवून आपल्याला इथे खेळ करायचा. हेच सांगण्याचा प्रयत्न तो नक्कीच अक्षय इथे त्याला सांगतोय. रोहित कोहली स्ट्राईक एंड वरती. अक्षय ठाकूर येत आहेत षटक क्रमांक 3चा बानकरी. 17 धावा आहेत. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका बसलाय. बिग 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 विकेट मैदानातून बाहेर. रोहित कोहलीचा वादल इथे मैदानाच्या बाहेर. पाच चेंडू फेस केल्यात. 1 धाव देखील योगदान तो देऊ शकला नाहीये. नवीन फलंदाज साहिल कोहली. इथे धावा पाहिल्यात तर 17 वरती फलंदाज बाद होताना आपण दिसत आहेत. एकूण 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला. 17 धावा आहेत. 4 षटकांची मॅच. अक्षय ठाकूर वैयक्तिक धावसंख्या यश कोहलीने 17चे 17 कुठून काढल्यात.
सज्ज आहेत गोलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अक्षय ठाकूर. 2 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती ते मात्र विकेट टेकन गोलंदाजी. नेक्स्ट बॉल. हॅलो. इथे देखील काय गोलंदाजी करतायत. जबरदस्त वेगाची स्वारी गोलंदाजी अक्षय ठाकूर करतोय. लय भारी, जाम भारी. अगदी माशाप्रमाणे तडपडत असताना स्ट्राईक साठी तो तडपडतोय. अक्षय पाटील इथे स्ट्राईक वरती हिट हरकती, कारण ज्याची फलंदाजीमध्ये जोर आहे त्या फलंदाजीमध्ये भरपूर ताकद आहे आणि संघाला ज्या ज्या वेळी गरज आहे तो संकटमोचक फलंदाज अद्याप देखील नॉन स्ट्राईक एंड वरती. 17 धावा आहेत. 3 चेंडू बॅक टू बॅक. इथे डॉट वन्स अगेन, परंतु ऑफ स्टंपच्या बाहेर निघतायत. कट होतो जास्त चेंडू, काटा बदलतोय आणि पंच आमच्या दिशेने वळतायत, दर्शवतायत चेंडू खराब आहे. आणखीन एक चेंडू मात्र या गोलंदाजाला फेकावं लागेल. 4 षटकांची ही लढत पाहिली. 18 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. उशिराल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय खिडकपाडा टीम इथे गोलंदाजी करतायत आणि फलंदाजी करतायत DCC कोपरा. गोलंदाज सज्ज. नेक्स्ट बॉल. लोअर फुल टॉस होता. अगदी चेंडू चालेल लॉंग ऑन मध्ये. साईल येतात चेंडूवरती. गुड थ्रो, अगदी अचूक थ्रो येते ऑन द स्टंप. आपण पाहिल्यात एक धाव. एका धावच्या बरोबरीने संघ पुढे जाऊन ठेपतोय. 19 धावा. 19 धावा आहेत. आता अक्षय आल्यात स्ट्राईक एंड वरती. अक्षयच्या बॅट मधून धावा येणं गरजेचे आहेत. जबरदस्त गोलंदाजी इथे. मात्र प्रत्येक गोलंदाज थोडासा भावेश मागणं जरूर ठरलाय, परंतु या षटकामध्ये कमबॅक नक्कीच करण्याचा प्रयत्न अक्षय टू अक्षय. समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉल केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये चेंडूची अडवणूक इथे खेळली जाते. एक धाव अंकित आणि एका धावच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा आल्या गेल्या तब्बल 20 धावा आहेत. शेवटचा चेंडू प्रगती पथावर. शेवटचे 7 चेंडू हातामध्ये. टार्गेट तुम्हाला सेट करायचं आहे. DCC 11 कोबरा इथे ऑफस्टमच्या बाहेर पंच आमच्या दिशेने निघतायत. अगदी दर्शवतायत की चेंडू खराब आहे. वाईट चिखून इथे ते करत असताना 21 धावा. गणरायाचा अंक तर जरूर शुभ अंक आपण पाहतो. 21 धावा DCC कोपरा टीम. 40 ते 45 धावा होणं गरजेचं, कारण कोपरा टीम मध्ये देखील उत्कृष्ट गोलंदाज जिनीत आहेत. रोहित नामक गोलंदाज आहेत. चांगली कमबॅक करण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. चांगला फटका एक्झिक्यूट केला डीप मधून. क्षेत्ररक्षक साहिल, क्या बात आहे साहिल. जबरदस्त 100% देण्याचा प्रयत्न ते टीम साठी करतायत. षटकाची ते होतीये नक्की. 3 षटकांची ते झाली आहे सांगता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन टेपलाय. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 23 धावा आहेत. 23 धावा, 23 रन्स. लॉस ऑफ दी. तर चला भडवल B+ टीम कॅप्टन आणि SMG नावडे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपण टॉससाठी यायचं. आणि याचबरोबर आमचे सन्माननीय धर्मनाथ भोईर हे देखील या सामन्याला लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करतात. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला आणि उत्तम शेठ तुम्हाला शुभेच्छा आल्यात आणि त्यांचं आगमन नक्कीच फायनलच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक डॅशिंग नेतृत्व. माजी सरपंच सन्माननीय धर्मनाथ भोईर हे देखील या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे. चला बडबल टीम आणि नावडे टीम आपण यायचं टॉस साठी. शेवटचा षटक, हाणामारीचा षटक. गोलंदाज नितेश भोईर. लाईन पाहावी लागेल. ऑफस्टमच्या बाहेर पंच आमच्या दिशेने वळतायत, सांगतायत चेंडू खराब आहे. आणखीन एक चेंडू मात्र फेकावे लागेल. धाव फलकावरती धावा आता मात्र आपण पाहिले गेले तर 2 डझनामध्ये 24 रन्स. लॉस ऑफ दी 3 विकेट. DCC 11 कोबरा. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. अगदी नाकाला सुगंधित करणारा परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहिला. गुड लाईन वरती चेंडूची इथे फेक केली आणि अगदी नाकाच्या समोरून चेंडू इथे फेकी करत असताना नितेश नामक गोलंदाज शांत ठेवलाय. मी म्हणेन पूर्णपणे संघाला गाळ ठेवला या गोलंदाजांना.
परंतु फटका बसलाय. गोलंदाज येत आहे चेंडूवरती. इथे झेल ड्रॉप डायरेक्ट हिट. आता मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. बघा खेळाडू वृत्ती कशी असावी इथे अक्षय आणि नक्कीच भावेश दर्शवत आहेत. इजा तर झाली नाहीये, विचारपूस केली जाते. हेच खेळ हवा, एक मैत्रीपूर्वक लढत सातत्याने तुम्ही केलं. चला ताकद भरपूर आहे. फटक्याचा फ्लो आणि बॅटचा फ्लो किती जोराचा असतो. धावा आल्या धाव फलकावरती 26. सिद्धेश गुणलेखनाच्या भूमिकेत सातत्यानं 6 रात्री त्यांची प्रचंड मेहनत आहे. तुमचा सन्मान आम्ही अगदी योग्य थाटामाटात करू. कल्पेश भोईर असेल आणि आमची संपूर्ण टीमचा वतीने तुमचं आम्ही कौतुक. हो इथे लाईन मिस करतात. वाईट चिकून दडपणाखाली वावरतोय हा गोलंदाज. ज्या स्पिरिटने तुमची गोलंदाजी झाली, ज्या पद्धतीने तुम्ही खेळ खेळताय त्या पद्धतीने तुम्ही मॅच ऑन करा. इथे गोलंदाज नितेश 2 चेंडू इथे खराब फेकल्यात. 27 धावा आहेत डाव फलकावरती. नेक्स्ट बॉल पॅक चांगला चेंडू आहे अगदी ब्लॉक हॉलमध्ये. जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा हा चेंडू आपण पाहिला. जेटमध्ये फेकण्याचा प्रयत्न त्याने जरूर केलाय. एकच धाव आलेत आणि धावा फलकावरती धावा आलेत. एकूण 28 धावा आहेत. षटकातील अद्याप देखील खेळ बाकी असेल. एकूण चेंडू फेकून झाले. षटकातील 3 चेंडूचा खेळ अद्याप देखील पर्याप्त आहे, शिल्लक आहे, बाकी आहे. परंतु 3 चेंडूवरती आता इथे साहिल कोहली इथे मात्र वरसेल का. फुल्लर लाईनचा चेंडू होता. लोअर फुल टॉस. अक्षय स्वतःवरती कॉन्फिडन्स ऑफ फर्स्ट स्टेप ऑफ सक्सेस. आपण सातत्याने असं बोलतोय की आत्मविश्वास यशाची पहिली पायरी आहे. परंतु इथं आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल. धाव फलकावरती धावाले 29. अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असताना व्हेरी गुड बॉलिंग. जोरदार टाळ्या गोलंदाजासाठी. क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाज नितेश भोईर. शेवटचा चेंडू टार्गेट सेट करणारा हा षटक असेल. 29 धावा षटकार आल्या. आता 35 होतील. चौकार आला तर 33. अंतिम रहस्य अंतिम चेंडूवरती. हो साईडला गोलीच्या वेगानं फटका तर चांगला आहे. लॉंग लेग सीमा पार 4 रन. आणि या चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेबला 80 रन. DCC कोबरा टीम एकूण धावा 33 आणि 34 धावांचं लक्ष्य या ठिकाणी समोर ठेवला आहे. अर्थातच आपण पृथ्वी 11 किडुकपाडा टीम समोर हा लक्ष्य कशा पद्धतीनं पूर्ण केला जाईल पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये करूया बदलाव. आमचे बंधुतुल्य मित्र प्रवीण अर्जुने सर, थँक्यू. चला टॉस साठी यायचं बघा. मी नावडे टीमच्या कॅप्टनला सूचना करेन की आपण लगेचच यायचं आहे. चला या इकडे विरू, एवढ्याला यायला पाहिजे तुम्ही. रवी उलवेकर आमचे खिडूकपाड्याचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. स्टेल आहे. चला भडवल टीम कॅप्टन इथे टॉस जिंकला. फक्त निर्णय सांग. येस फिल्डिंग आहे. तर फलंदाजी करायची आहे ती नावडे संघाला. मगाशी देखील टॉस जिंकल्यानंतर त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता आणि तो मात्र त्यांना फायदेशीर ठरला होता. आता मात्र इथे फिल्डिंग घेतली ती भडवल संघाने आणि नावडे संघाला नक्कीच फलंदाजी आले. यानंतरची लढत नावडे वर्सेस भडवल. धन्यवाद संदीपजी पाटील सर, धन्यवाद साई राजेश यांचा आवाज मात्र आपण या ठिकाणी खेळाच्या पूर्वार्धामध्ये ऐकला. अप्रतिम सामना होणार यात ते मात्र शंका नाहीये. दोनही ताकदवर संघ मैदानाच्या आतमध्ये विजयासाठीचा बॅटल. चला मी संदीप भोईर यांना विनंती करेन की आपण रवी
रवींद्र उलवेकर खिडूकपाड्याचे आमचे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान आपण इथे घेतोय. तर खिडूकपाड्याचे आमचे दादा भोईर इथे आले असतील तर दादा या, आपण उमेश भोईर असतील, आपलं स्वागत आहे. आणि इथे रवींद्र उलवेकर यांचा सन्मान आणि पेंदरगावचे ते जावई आहेत. तर नक्कीच खिडूकपाडा संघ इथे खेळतोय, त्यांचा सपोर्ट देण्यासाठी ते आलेत. सर्वांचं स्वागत आहे. पुढे आपण मॅच कडे. तर नक्कीच दोन ताकदवर संघादरम्यानचा बॅटल. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये एक विक्रमी धावसंख्या उभारणारा हा संघ परंतु आता मात्र विजयाचं लक्ष या ठिकाणी दिलं गेलंय. एकीकडे आपण पाहतोय कोपरा संघ जो स्पर्धेमध्ये लढावृत्तीचा संघ म्हणून संबोधला जातो. अर्थात DCC कोपरा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र पृथ्वी 11 खेडूकपाडा, अंश 11 DCC कोपरा एक लढावृत्तीचा संघ, शेवटचा श्वासापर्यंत लढणारा संघ. आमचे मॅच ऑफिशियल्स कंटिन्युअसली जर आपण पाहिलं ना तर स्पर्धेमध्ये निर्णय क्षमता त्यांची कमालीची राहिलेली आहे आणि इथे थोडासा वेळ जरूर घेतला जातोय. खेळाडू सज्ज आहेत मैदानाच्या आतमध्ये खेळासाठी नेहमीच अग्रेसर हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. अंश 11 DCC कोपरा. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होती आहे. यावेळेला सलामीच्या जोडीमध्ये थोडासा बदल जरूर पाहायला मिळतोय. नितेशची वर्णी या ठिकाणी लागते. ज्या पद्धतीने त्यानं परफॉर्म केला होता, ज्या पद्धतीने त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपली होती या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये, कारण आजच्या रजनीमधला दोनही संघ एक एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीतील सामना खेळत आहेत. नॉकआउट पद्धतीची ही स्पर्धा आहे आणि इथून पराभवाला सामोरं जाणं म्हणजे या स्पर्धेला या ठिकाणी इथेच पूर्णविराम देणं. त्यामुळे विजयाचा हा जो रथ आहे, विजयाचे हे जे घोडदौड आहे ना, ती घोडदौड सुरू ठेवण्यासाठी हे दोनही संघ मैदानाच्या आतमध्ये झुंजार खेळी करताना जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. आमचे दोनही मॅच ऑफिशियल्स अर्थातच वाघमारे सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. पंच सुनीलजी पाटील सर मुरबी आणि सामन्याची मात्र पुन्हा एकदा सूत्र आपल्या हातामध्ये घेत असताना विजयासाठीचं लक्ष सौरभ सिद्धेश या ठिकाणी आम्हाला माहिती देत असताना 34 धावा. खरं तर 4 षटकांमध्ये 34 धावा, 24 चेंडूंमध्ये 34 धावा ही फारशी मोठी आव्हानात्मक धावसंख्या नाही आहे. परंतु ज्या पद्धतीचा गोलंदाजीचा मारा आहे, जी पृथ्वी 11 खेडूकपाडा हा संघ या धावांचा कशा पद्धतीने पाठलाग करणार, सर्व नजरा पुन्हा एकदा असतील. त्या अर्थातच मागील सामन्याचा अर्धशतकवीर या सामन्यामध्ये कशा प्रकारची सुरुवात आपल्या संघाला मिळवून देतोय. अर्थातच भावेश उलवेकर, अ मॅन विथ अ गोल्डन आर्म. खरं तर गोलंदाजीमध्ये ती चमक, ती धमक या ठिकाणी पाहायला मिळाली नाहीये. परंतु नितेश या खेळाडूकडे देखील नजर आहेत तमाम क्रीडा रसिकांच्या, कारण याही खेळाडूंना मागच्या सामन्यामध्ये प्रभावित करणारा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला होता. मागील सामन्यामध्ये जी सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली होती, यामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. सामना महत्त्वाचा आहे. प्रत्येक सामन्यासाठी तुमच्याकडे प्लॅनिंग असणं गरजेचं आहे आणि ते प्लॅनिंग तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने एक्झिक्यूट करता हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे बॅकअप प्लॅन असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे प्रत्येक सामन्यासाठी एक रणनीतीबद्ध पद्धतीनं सामना जिंकण्याची किंबहुना सामन्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची धमक असणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजीचा सर्वाधिक प्रभावी दुवा अर्थातच गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. जिनीत पवार, एक जेन्युइन ऑलराऊंडर, समोरच्या दिशेनं मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये पहा, मागील सामन्याचा हिरो ठरला होता त्या फलंदाजाला मात्र धाडलाय तंबूच्या आचऱ्याला. मिळते पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता. इथे फलंदाज बाद झालाय. थोडासा अडचणीमध्ये शारीरिक दुखापत जरूर झाली आहे. गोलंदाजीमध्ये थोडीशी निराशाजनक कामगिरी होती. फलंदाजीमध्ये धावा वसूल करण्याचा प्रयत्न होता, मिड ऑफ क्लिअर करण्याचा मानस, प्रॉपर टायमिंग नाहीये आणि फलंदाज भावेश बॅक टू द पॅव्हिलियन. नितेशजी पाटील साहेब पेंदर यांच्याकडून मात्र पारितोषिक आलंय. नितेश भोईरसाठी जर सलग 3 चेंडूवर 3 षटकार लगावले तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. परंतु तुर्तास जर पाहिलं तर नितेश नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे आणि नितेश पाटील यांचे ते मेवणे देखील आहेत. त्यामुळे कदाचित मेवण्याबद्दलचं हे प्रेम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पारितोषिक आहे, परंतु त्याकरता थोडंसं वेट करावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 यावेळेला सिद्धेश उलवेकर, जर्सी नंबर 3,
3 क्रमांकाचा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये आला आहे आणि या खेळाडूमध्ये ती धमाका आहे. एकूणच जर पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी आमच्या समालोचन कक्षाच्या ठीक समोर आपण समाधानजी भोईर यांना देखील पाहतोय. आयोजनाची खूप मोठी जबाबदारी त्यांच्याही खांद्यांवरती आहे आणि काल इन ॲक्शन आपण त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये त्यांची बॅट तडपली, दुसऱ्या सामन्यामध्ये तितकीशी चमकदार कॉन्ट्रीब्युशन संघासाठी देऊ शकले नाहीत, परंतु संघ जिंकला हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. एकूणच जर पाहिलं पर या ठिकाणी आणखीन एक प्राइज आलंय सिद्धेश या फलंदाजासाठी, मात्र षटकार हॅट्रिकसाठी प्रथमेश नेरुळकर यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पारितोषिक आहेत ही दोन अगदी आजूबाजूची गावे. इथे मात्र जिनीत लाऊड अपील, उत्साह आपल्याला या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. स्क्वेअर लेग पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल का, कारण तो आत्मविश्वास या ठिकाणी दर्शवला गेला. एक मात्र असा खेळाडू आहे ज्याच्या फलंदाजीमध्ये धमक आहे आणि या खेळाडूला बाद करण्यासाठी अशा प्रकारची ही रणनीती इथे आखली जाते की काय, स्क्वेअर लेग पंचांची मदत इथे घेतली जाईल. निर्णय महत्वाचा आहे. अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये पंचांवरती दबाव देखील इक्वली आपल्याला पाहायला मिळतो. इट्स नॉट आउट, पंचांचा निर्णय आलाय आणि खेळाडूंनी तो खेळ भावनेच्या माध्यमातून मान्य देखील केलाय. कारण ज्या पद्धतीने लाऊड होती ना, मला वाटतं 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि जितके समर्थक आहेत ना त्यांनी मैदानाच्या बाहेरून ही अपील केली होती आणि ही खेळ भावना आहे. मैदानाच्या आतमध्ये ओळखलं, पंचांच्या निर्णयाचा आदर केला आणि एकूणच जर पाहिलं तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. ओ यावेळेला बँग ऑन टार्गेट, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट, फलंदाज बाद, विकेट नंबर 2 खेडूपाडा संघाचा. फलंदाज या ठिकाणी गमावला गेला आहे. व मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या संघाविरुद्ध खेळताना प्रॉपर प्लॅनिंग तुमचं असणं गरजेचं आहे. विनिंग कॉम्बिनेशन सर्वाधिक महत्वाचं आहे. विनिंग स्ट्रॅटर्जी सर्वाधिक महत्वाची आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपण पाहतो, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धा आपण पाहतो, विनिंग कॉम्बिनेशनला सर्वात जास्त महत्त्व दिलं जातं. इथं विनिंग कॉम्बिनेशन मागच्या सामन्याचा थोडासा छेडखानी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचे परिणाम 2 आघाडीचे फलंदाज. या दरम्यान जर आपण पाहिलं तर आदरणीय प्रकाशजी भोईर साहेब पेंदार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वकाने हार्दिक स्वागत आणि साहेबांना विनंती असेल की आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे, तर कृपया आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. काय कमालीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. 34 धावांचं लक्ष, 24 चेंडू 34 धावा. चेंडू आणि धावांमध्ये फक्त 10चं अंतर होतं. मोठमोठ्या धावा उभारणारा संघ आता धावांकरता संघर्ष करताना मैदानावरती पाहायला मिळतोय. धावफलक अजूनही कोरा आहे आणि 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतात. ही धमक आहे, ही ताकद आहे, ही गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता सिद्ध करताना जिनीत बॅटच्या माध्यमातून जरी कॉन्ट्रीब्यूट करू शकला नसला तरी हा खेळाडू मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्यूट करताना पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट या ठिकाणी चेंडू खेळला. मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल करतोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, चेंडू उचलणार, फेकणार. तोपर्यंत मात्र रिस्क, कारण जिथे रिस्क आहे ना तिथे रिवॉर्ड आहे. न्यू मॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल इन ॲट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांचा श्रीगणेश इथे झालाय. पहिली धाव व एक एक पायरी तुम्हाला विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करावा लागेल, एक एक पाऊल तुम्हाला विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण करावा लागेल, कारण ही विजयाची जी पाऊल वाट आहे ना ही इतकी सोपी नाही आहे. इथे तुम्हाला क्षणोक्षणी आव्हानांना सामोरं जावं लागेल आणि म्हणूनच आपण म्हणतो ना, ओ यू मिस अगेन, आय विल डेफिनेटली बँग ऑन टार्गेट गोलंदाजी. इथे सटीक लाईन आणि सटीक लेंथ वरती गोलंदाजी करताना कमालीचा
आपण पाहिलं तर मी मगाशी देखील म्हटलं की साहिलची साथ कोणता खेळाडू मैदानावरती देणार, कारण असे अनेक सामने आम्ही पाहिलेत समालोचनाच्या माध्यमातून. अनेक स्पर्धा गाजवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक जेन्युइन ऑलराऊंडर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर साहिल यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. पृथ्वी 11 खेडूपाडा संघाचे पॅकर आदरणीय नितीनजी भोईर साहेब यांच्याकडून मात्र साहिलने जर हा सामना जिंकवला तर त्याला वैयक्तिक 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. खरं तर साहिलचं शेवटच्या चेंडूपर्यंत मैदानावरती उभं राहणं ही संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे आणि तो खेळ हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये साकारण्यासाठी समर्थ आहे, परंतु आपली गुणवत्ता हे त्याला मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल. नफ्स कंट्रोल करावे लागतील. षटकार आल्यानंतर स्वतःला सावरावं लागेल. अतिघाई संकटात नाही, हे जसं आपण नेहमी म्हणतो ना, त्या पद्धतीनं संयमानं त्याला खेळ. संयम आणि आक्रमकता याचा अचूक सुवर्ण मध्य जर मैदानावरती साधला गेला, चांगल्या चेंडूंना सन्मान, खराब चेंडूंवरती प्रहार, या प्रकारची रणनीती जर का मैदानाच्या आतमध्ये झाली तर मात्र या धावांचा पाठलाग देखील केला जाऊ शकतो. जिनीत जो सर्वाधिक घातक गोलंदाज होता, यानं सुरुवात दमदार मिळवून दिली, परंतु त्याच्या पावलांवर पाऊल टाकणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाणार का? अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये एका बाजूनं तर दुसऱ्या बाजूनं संयमी खेळ हा मैदानावरती करावा लागेल. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस होता. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रोहित आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. आणखीन एक प्रभावी आणि धारदार अस्त्र आपल्या गोलंदाजीच्या भात्यामध्ये पाहिलं ना तर 101 अस्त्र कोपऱ्या संघाच्या भात्यामध्ये आहेत आणि त्याचा वापर ते कशा पद्धतीनं करतात यावरती सामन्याचा निकाल असणार आहे. एकूणच धावसंख्येचा विचार केला 8 धावा धावफलकावरती आहेत. संघर्षमय या 8 धावा मैदानावरती पाहायला मिळतात. इथे जर का संघर्ष आपल्याला चालू ठेवायचा असेल तर साहिलला मात्र संधी देणं गरजेचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलाय, एक्स्ट्रा बाउन्स मिळते नशिबाचे साथ. खरं तर क्षेत्ररक्षक पोहोचला होता, परंतु एक्स्ट्रा बाउन्स आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. आणखीन एक दमदार स्ट्रोक, चौकार आलाय, मस्ट निडेड बाउंड्री. या प्रकारचे फटके तुम्हाला आत्मविश्वास देऊन जाणार आणि मिळालेला हा जो आत्मविश्वास आहे ना, तो येणाऱ्या कालावधीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा ठरणार. गुणवत्तेचा जर विचार केला तर रोहित कोळी या गोलंदाजाच्या गुणवत्तेची तोड नाहीये. या गोलंदाजानं अनेक सामने आपल्या संघाच्या बाजूने गोलंदाजीच्या बळावरती जरूर झुकवलेत, परंतु आता संघर्ष करताना हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, चॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, वेग पाहायला मिळाला. पुनरागमन करण्याची धबक या गोलंदाजामध्ये. धावांचा विचार केला तर धावा धावफलकावरती 12 धावा, 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. विजयासाठी 34 धावांचं लक्ष आहे. प्रत्युत्तर दाखल 12 धावा धावफलकावरती आल्यात. प्रत्येकाच्या मनामध्ये आता विचारांचं वादळ उठलंय. प्रत्येकाच्या मनामध्ये शासंकता निर्माण झाली आहे. नक्की सामना कोणता संघ जिंकणार? यावेळेला समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं चेंडू खेळलाय. खरं तर आडव्या बॅटनं ज्या वेळेला प्रयत्न केला गेलाय ना, गोलंदाजानं वेगानं बीट केलंय फलंदाजांना, परंतु जेव्हा तुम्ही सरळ बॅटनं स्ट्रोक्स खेळलेत ना, त्यावेळेला मात्र चेंडूवरती धावा आल्यात. धावा येणं गरजेचं आहे. कोणत्याही स्वरूपामध्ये येवो धावा येणं गरजेचं आहे. एकेरी येवो, दुहेरी येवो, चौकार येवो, षटकार येवो, धावफलकावरती सातत्यानं धावा येणं गरजेचं आहे. 2 षटकांचा वाजवेक आहे, संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 2 गडी बाद, 13 धावा. अजूनही विजयासाठी 21 धावांची गरज. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडूवाडी 21 धावांची गरज. 12 बॉल 21 रन्स रिक्वायर्स टू विन. या संघाचे पुरस्कर्ते प्रमुख प्रायोजक नितीनजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून मात्र साहिलसाठी विशेष प्राइज आहे, पारितोषिक आहे. सामना जिंकवून देऊपर्यंत जर का तो मैदानावरती राहिला, सामना जिंकवला तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. परंतु कोपरा संघ सहजासहजी हार मारणारा हा संघ नाही आहे. अंश 11 DCC कोबरा संघ प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक छोटीशी टीम मीटिंग, एक टीम हडल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि संघनायकाच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडूला त्याची महत्त्वाची भूमिका, एक छोटीशी प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. DCC कोबरा संघाचे अर्थातच अंश 11 DCC कोबरा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 12 चेंडू 21 धावा डिपेंड करायचे आहेत. 12 चेंडू 21 धावा चेस करायचे आहेत खेडूकपाडा संघाला. कोपरा विरुद्ध खेडूकपाडा ही बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोनही ताकदवर संघ आहे. परंतु मित्रांनो, यानंतर देखील आणखीन एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि ते बॅटल पाहण्यासाठी मात्र कुठेही जाऊ नका. या स्पर्धेशी जुडले राहा. स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. षटक क्रमांक 3. 4 षटकांच्या सामन्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं षटक
सामन्याचा चेहरा मोहरा बदलणारं हे षटक असू शकतं. इथून धारदार गोलंदाजी कोपरा संघाला ड्रायव्हिंग सीटवरती घेऊन जाईल, परंतु इथून एका बाजूने अटॅकिंग क्रिकेट. साहिल शांत, संयमी, एकाग्रता, चित्त थरारक खेळ त्याच्या बॅटमध्ये जरूर आहे, परंतु संयमानं त्याला खेळ मैदानावरती करावा लागेल. एक कानमंत्रणा, या मैदानावरती तुम्हाला आडव्या बॅटनं खेळ करता येणार नाही. त्याकरता तुम्हाला सरळ बॅटनं धावा धावफलकावरती उभा राहाव्या लागतील आणि अगदी तो खेळ मैदानावरती साकारला जाणार का? गोलंदाज अक्षय. हो, यावेळेला मात्र खोलामध्ये टाकलेला चेंडू होता. ऑन द नीज येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु वेग इतका होता की जोपर्यंत बॅट खाली येणार चेंडू मात्र विसावला होता यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. वेग आहे, आघाडीच्या तीनही गोलंदाजांनी भन्नाट वेग या ठिकाणी दाखवलाय. जरीत ज्यानं पहिलं षटक हाताळलं, रोहित ज्यानं दुसरं षटक हाताळलं आणि यावेळेला अक्षय मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आलाय निर्धाव. यावेळेला समोरच्या दिशेनं पुन्हा एकदा व्ही शेप मध्ये फटका खेळला जातोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ तैनात आहे. सिंगल धाव फलकावरती आले. एक जमेची बाजू म्हणजे साहिल ऑन अ स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जितके जास्त चेंडू साहिल फेस करणार, खेडूकपाडा अर्थातच पृथ्वी 11 खेडूकपाडा संघासाठी ही जमेची बाजू असणार आहे. इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 20 धावांची गरज. प्रति चेंडू 2 म्हणजे प्रति षटक 12च्या सरासरीनं इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. इक्वेशन आवाक्यामध्ये आहे. एक मोठा फटका सामना पुन्हा एकदा बॅलन्स करू शकतो, परंतु तो फटका कधी येणार आणि कोणाच्या बॅटमधून येणार हा चर्चेचा विषय ठरलाय. यावेळेला मात्र क्रिसच्या खोलीचा खूप चांगला वापर, बॉडीचा बॅलन्स पाहायला मिळालाय. चेंडू वन बाउन्स इनटू द फिन्स. येतील या 4 महत्वपूर्ण धावा. तिसऱ्या पंचांची मागणी, बॅटिंग टीम रिव्ह्यू आणि हा निर्णय असेल. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी केली जाते. ओव्हर वेस्टाईट साठीचा हा या ठिकाणी कॉल केला गेलाय. 12 चेंडू 21 धावांची गरज होती. पहिला चेंडू डॉट आला. 11 चेंडू 21 धावांची गरज होती. त्यानंतर मात्र 10 चेंडू 20 धावा आणि त्यानंतर आता या चौकारानंतर समीकरण बदललं. येणारे 9 चेंडू आणि 16 धावा. चेंडू आणि धावांमध्ये 7चं अंतर आहे. 7चं अंतर टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फार मोठं अंतर मानलं जात नाही. आणि विशेष करून या मैदानाचा जर आपण इतिहास पाहिला ना, इथे आमची टेक्निकल टीम सज्ज झाली आहे. आमची संपूर्ण आयोजन समिती देखील या ठिकाणी निर्णय घेत आहेत. ओव्हर वेस्ट हाईट साठीचा बॅटिंग टीम रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बेस्ट पॉसिबल अँगल तपासण्याचा हा प्रयत्न. बॅटचा फ्लो अतिशय स्ट्रॉंग, फास्ट अँड फ्युरियस. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. निर्णय आलाय रिव्ह्यू लॉस्ट. खरं थोडासा बेंड झाला होता फलंदाज. डीप टू द क्रीज जरूर उभा होता, परंतु ज्यावेळेला चेंडू कनेक्ट झाला त्यावेळेला डीप होत होता आणि त्याचबरोबर फलंदाज हा थोडासा बँड होताना आपल्याला पाहायला मिळाला. परंतु चौकार आलाय. सर्वाधिक महत्वाची गोष्ट म्हणजे चौकार आलाय. इथे पुन्हा एकदा खोलामध्ये टाकलेला चेंडू होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू खेळला. डेंजर एंडकडे आहे फलंदाज. फेकी खराब, परंतु बॅकअप. म्हणूनच आपण म्हणतो ना की दैनंदिन आयुष्यामध्ये तुमच्याकडे बॅकअप असणं गरजेचं आहे. आणि बॅकअप म्हणून तुमचे मित्र नेहमीच कार्यरत असतात. अगदी याही सामन्यामध्ये जर पाहिलं तर खेळाडूंना खूप चांगला बॅकअप दिला. अन्यथा इथे होत्याचं नव्हतं, होण्यासाठी वेळ लागणार नाहीये. इक्वेशन पाहिलं तर अजूनही या 2 धाव्यांच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय. 20 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे येणारे 8 चेंडू अजूनही शिल्लक आणि 14 धावांची गरज. 8 बॉल 14 रन्स रिक्वायर्ड टू विन. इथे परफेक्टली टाइम केलाय का? क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर साहिलच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दमदार स्ट्रोक. बॅक 6 धावांसाठी येतोय षटकार. अगदी निर्णायक क्षणाला आलेला फलंदाज साहिलच्या बॅट मधून. मी सुरुवातीला म्हटलं की साहिलची साथ देणारा एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा राहणं गरजेचं आहे. धावा येतात, धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र साहिलच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पृथ्वी 11 गावदेवी खेडूकपाडा संघाचे पॅकर पुरस्कर्ते
नितीनजी भोईर साहेब यांच्याकडून मात्र तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी ऑलरेडी आपण डिक्लेअर केलेलं आहे. आणि इक्वेशन जर पाहिलं 7 चेंडू आणि 8 धावांची अजूनही गरज आहे. सामना अजूनही संपलेला नाही आहे. इक्वली बॅलन्स आहे. कोपरा संघ फाईट बॅक करू शकतो. पहिल्या षटकामध्ये एका धावेचं षटक हाताळलं गेलं, परंतु त्यानंतर मात्र ती कामगिरी पाहायला मिळाली नाही आहे. इथे सामना फिनिश करण्याचा प्रयत्न होय. अगदी फलंदाज साहिलच्या बॅट मधून आणखीन एक आत्मविश्वासपूर्ण स्ट्रोक. यावेळेला चेंडू वन बाउन्स इनटू द फिन्स. 4 धावांसाठी येतोय चौकार. सामना आवाक्यामध्ये आणलाय. या दरम्यान आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती आदरणीय हेमंतजी आंग्रे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. तर वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. स्पर्धा म्हटली ना तर त्या स्पर्धांसाठी मान्यवरांची शुभ उपस्थिती. तर शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज. आमच्या आयोजकांना देखील आता या सामन्याची आतुरता लागलेली आहे. संदीपजी पाटील सर देखील अगदी मैदानाच्या आतून या स्पर्धांचा आनंद लुटताना. खूप मोठी जबाबदारी आहे त्यांच्या खांद्यांवरती. आणि जशी स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येईल ना तशी या स्पर्धेमध्ये त्यांच्या खांद्यांवरची जबाबदारी ही वाढणार आहे. सर्वप्रथम पहिल्या दिवशी खरं तर या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला, दैदीप्यमान उद्घाटन सोहळा आपण पाहिला. त्यानंतर 4थ्या रजनीमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. एकूणच जर पाहिलं ना तर क्रिकेटची स्पर्धा यशस्वी करायची असेल ना तर हे समीकरण आता झालं आहे. कारण संदीपजी पाटील सर म्हटलं ना तर यशाची हमी, यशस्वीतेची हमी आणि जो अनुभव आहे त्यांच्याकडे असणारा जो प्रचंड अनुभव आहे. रायगड समालोचक क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 250 पेक्षाही जास्त समालोचक, स्कोरर, पंचांना एकत्रितपणे घेऊन त्यांनी जी वाटचाल सुरू केली, एक संघ बनवला, एक परिवार बनवला. त्या परिवाराचे प्रमुख ते झाले आणि सर्वांना अगदी प्रेमाशी आणि आपुलकीच्या नात्याने त्यांना जवळीक केली. जास्तीत जास्त संधी दिली गेली. 6 चेंडू 4 धावांची गरज. यावेळेला मात्र आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. पण फलंदाजाच्या बॅटमधून आलेले स्ट्रोक्स जर आपण पाहिले नाही तर चेंडूच्या मेरिटप्रमाणे त्याने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. हे यशाचं गमक ठरलं. परंतु कोपरा संघ नेव्हर गिव्ह अप, शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा संघ. कोपरा संघाच्या बाजूने जर सांगायचं झालं तर या ठिकाणी विकेट येणं गरजेचं आहे. आणि जर का ती कामगिरी मैदानावरती करू शकले ना तर इथे धावा डिफेंड देखील करताना आपण पाहू शकतो. इक्वेशन पाहिलं तर 5 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. साहिल कॉन्फिडेंटली मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. तर नितेशजी पाटील साहेब पेंदार यांच्याकडून मात्र 1000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जरूर असेल सामना जिंकल्यानंतर. संपूर्ण खेडोपाडा संघासाठी इथे मात्र लाईन दिशा भरकटले गेलेत. अंतिम षटकामध्ये कुठेतरी या सामन्यामध्ये जो नियंत्रण आहे तो नियंत्रण गमावला गेलाय आणि एकूणच आणखीन एक अवांतर धाव फलकावरती अंकित केली जाते. विजयाच्या एक पाऊल आणखीन समीप हा संघ पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा विचार केला 32 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मात्र सेन्सेबल क्रिकेट सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होणार का? डेंजर एंडकडे आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता मात्र रिस्क है तो रिवॉर्ड है. 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती आणि याचबरोबर हा सामना मात्र आपल्या खिशामध्ये टाकलाय. कॉंग्रॅच्युलेशन्स टू द विनिंग टीम. अर्थातच पृथ्वी 11 खेडूपाडा संघ आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच म्हणून या सामन्यामध्ये निवड होती आहे. साहिल 1 षटक 1 धाव आणि त्याचबरोबर फलंदाजीमध्ये तब्बल 8 चेंडूंमध्ये 26 धावा नाबाद खेळी साकारणारा साहिल ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यस, नक्कीच जबरदस्त सामना साहिलने इथे जिंकून दिलाय. तर जिनीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वर्गीय आमची चिमुकली जीवा भोईर हिच्या स्मरणार्थ समाधान भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक जिनीसाठी आलाय. जिनीत या. तर मॅन ऑफ द मॅच आपण साहिल उलवेकरला देतोय. एक जबरदस्त खेळी साहिलने इथे दाखवली आहे. निसटता विजय नक्कीच संपादन केलाय. अप्रतिम परफॉर्मन्स